तुम्ही जर फिट आणि हेल्दी राहायचा प्रयत्न करत असाल तर आपल्याला आहे ना आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही बाहेर जाऊन आले कुठंतरी आणि बाहेर जाताना तुम्ही एखाद्या गाडीत गेले किंवा काहीतरी, तर तुम्ही ए सीतून जाता आणि बाहेरचं वातावरण एकदम जबरदस्त हॉट आहे. तर एकदम हीट आणि ए सी याच्यातला जो डिफरन्स आहे ना, याला शरीराला मेंटेन करायला वेळ भेटला पाहिजे. काय करते बरेच जण की डायरेक्ट उन्हातून ए सीत बसतात आणि ए सीतून उन्हात जातात. तर याच्यामुळं काय होतं का शरीर तेवढं फ्लेक्झिबल राहत नाही. शरीराला टेम्परेचर मेंटेन करायला तेवढा थोडा वेळ देणं गरजेचं आहे आणि आपण जर हे वेळ देत नसाल ना, तर शरीरात अचानक बदल व्हायला लागतात. तर म्हणून आहे ना, ते बदल काय होतात, अचानक थकवा येणं, अचानक आळस येणं, काम करायची इच्छा नसणं, मनस्ताप होणं, चिडचिड, डोकं फुल बॉडी पेन व्हायला लागतं, हातपाय दुखायला लागतात. तर त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं पाण्याची लेवल कमी व्हायला लागते. शरीरातलं पाण्याची लेवल, इलेक्ट्रोलाइट कमी झाले आणि अँटीऑक्सिडंट कमी झाले, हे